हॅलो. आज मला नाही का आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एक चांगला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. इट्स एक असा एक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे जो अमेझिंग असला पाहिजे ना. आजचा मोमेंट म्हणजे आजचं नाही का आता जे बोलून राहिलो आहे ना ते कसं बोलल्यावर काफी खुश वाटलं पाहिजे. जस्ट लाईक सो मच बर्डन आहे राव माझ्या अशावर. आपण थोड्या चांगल्या गोष्टी करू, जरी रिपीट झाल्या असेल तरी चालेल, तरी आपण चांगल्या गोष्टी करू जे आपल्याला नाही का खूप आवडते. वन मॅन टीमसोबत स्पेंड केलेलं टाईम, केव्हापासून दोस्ती झाली आणि केव्हापासून जस्ट लाईक दॅट आय बिकम रिअली बेस्ट फ्रेंड्स बनले ते लोक. वन मॅन टीममध्ये ॲक्च्युली सगळेच जण आहे. विशाल, बादल, वैभव, वन मॅन, टू मॅन हे एक प्रकारे डिफॉल्ट लोक आहे. डिफॉल्ट म्हणजे वन मॅन टीममध्ये समजा जर असं मी पकडतो तर हे 4-5 चेहरे पहिली लक्षात येते, फर्स्टचे लक्षात येते. आणि मग त्याच्यानंतर मग कोणी येते तर मग येते विकी भाऊ. विकी भाऊ थोडेसे खेळण्यामुळे आले त्याच्यामुळे. विकी भाऊ, श्रुतिका विशालची गर्लफ्रेंड आहे त्यामुळे या. मग त्याच्यानंतर अजून कोण आहे, विकी भाऊ, प्रशिक, जो की नियरली नसल्यासारखाच आहे राव, कारण तो पुण्याला असते, रेअरली वरतीला येतो. सो या. आणि प्रवेश, तो पण थोडासा एकदम जस्ट बिंग रिअली इतकं जास्त क्लोज राहत नाही. पहिले खूप जास्त क्लोज होता, बट आता इट जस्ट लाईक रिअली कीप इट डिस्टन्स अवे. सो या. आणि त्याच्यानंतर अजून कोण आहे, प्रवेश, राहुल. राहुल पण इतकं थोडं जास्त नजदीकी आहे त्याची, म्हणजे आता जे रिसेंटली, बट पहिलं अगोदर तो काफी दूर होता. यामुळे त्याचे दूर होता म्हणजे ओळखत होतो युजली, बट ही जस्ट लाईक रिअली ही इज टेकिंग सम डिस्टन्स अवे फ्रॉम अस. सो राहुल ऑल्सो, तो एक प्रकारे नंतर येते. जे डिफॉल्ट येते ते हे लोक आहे, पेंटी, वन मॅन, विशाल, वैभव आणि बादल या. सो कसे भेटले राहतो मी 2011 या. 2011 बहुतेक मी होतो तेव्हा 12वीत होतो या. म्हणजे 11वीचं झालं होतं माझं आणि 12वीमध्ये जस्ट घेणार होतो, म्हणजे नेक्स्ट ॲडमिशन 12वी या. सो 12वी म्हणजे ते 11वीतच होतो राव. 11वीत न्यू इयर तो 11वीतच राहते राव या. जस्ट लाईक या न्यू इयर 11वीत होता या. सो 11वीत होतो मी यास. विशाल सेकंड इयरमध्ये होता डिप्लोमाच्या. आणि 10वीपासून आम्ही काफी क्लोज होतो राव या. जस्ट बीन रिअली क्लोज. तो सांगायचा त्याचे कॉलेजमधले किस्से वगैरे, असं तसं, असं होतं तसं होतं वगैरे वगैरे. युजली मी जेव्हा नाही का दूध आणायला जात जाऊ ना तर त्यासोबतच जात जाऊ आम्ही दोघंजण या. आणि तो नाही का एका म्हणजे मित्रांसोबत मध्ये खेळत होता वगैरे तिकडे ग्राउंडमध्ये. आता त्याचे मित्र कोण होते मला माहीत नव्हतं, बट विशाल खेळत होता. युजली माझा थोडा दुसरा ग्रुप होता, म्हणजे कसं की बंटी, DK, रजत, सौरभ, डॉन हे एक प्रकारे कॉलेज फ्रेंड होते. आणि यांच्यासोबत पण ट्युशन क्लासेस वगैरे होते, त्यामुळे यांच्यासोबत नजदीकी थोडी जास्त होती ॲज कम्पेअर टू विशाल. किंवा म्हणजे म्युझिल मी यांच्यासोबत राहत होतो. जर संध्याकाळचा वेळ होता, काहीतरी असं जुना मित्र आहे, चलो म्हणलं चलो थोडंसं बाते कर लेते. सो इट जस्ट लाईक दॅट या. आता न्यू इयरचा वेळ होता, तेव्हा मी कसं की न्यू इयरच्या वेळेस तेव्हा न्यू इयरचा वेळ होता या. आणि कसं की युजली न्यू इयरमध्ये नाही का घरीच न्यू इयर करत होतो आतापर्यंत या. बट मग एक दिवस काय झालं की त्या दिवशी विशाल म्हणे चल म्हणे आम्ही एकदम म्हणजे त्यांचा कसा प्लॅन अगोदर बनला होता, म्हणजे पिंटी, वन मॅन, वैभव वगैरे यांचा प्लॅन एकदम वेळेवर बनला होता.
म्हणजे त्यांनी अगोदर प्लॅन केला होता. मी कसं एकदम वेळेवरच आलो होतो. मला काही घरी काही काम नव्हतं. चलो मला न्यू इयर आहे, चलो सेलिब्रेट करते. सो इट जस्ट लाईक दॅट. सो 2011चा जो न्यू इयर होता, म्हणजे 2011 डिसेंबर 31 डिसेंबर 2011 31 डिसेंबर 2010 या. कारण त्याच्यानंतर 2011 सुरू झालं. यस, ते बरोबर आहे, 2010. यस, तर 2010 31 डिसेंबर 2010. तर तेव्हा मी गेलो तिकडे पिंटीच्या घरी. आणि पिंटीच्या घरी गेलो. तेव्हा मी जास्त कोणाला ओळखत नव्हतो. हां, बट काही काही जणांना ओळखत होतो, जसा बादल जो माझा फ्रेंड होता, आणि प्रशिक तो पण माझा एक फ्रेंड होता, आणि एक विशाल, जे तिघंजणं फ्रेंड होते. त्याच्यानंतर मग तिघंजण होते जे अननोन होते, जस्ट लाईक पिंटी, वन मॅन आणि वैभव. हे माझ्यासाठी थोडेसे वेगळे होते, म्हणजे थोडेसे अनोळखे होते. बट न्यू इयरमध्ये काय माहीत पडतं ना, न्यू इयरमध्ये जस्ट लाईक वी आर डुईंग रिअली अमेझिंग थिंग्स. नाचून राहिलो, मस्त बहुत मजा करून राहिलो आहे. तेव्हा काही हे नाही. तेव्हा एव्हरीबडी बिकम अस फ्रेंड, आणि बम नाचून राहिलो आहे धन धन धन. सुबोधच्या घरी वरती टेरेसवर त्याच्या घरी स्पीकर होते, 4-5 स्पीकर होते. मग विशालनी गाणे कलेक्शन केले, त्याच्यापेक्षा कम्प्युटर होता अगोदरपासूनच या. सो मस्त नाचत होतो. अरे बापरे, झाला काय मजा रे बापरे, बहुत मजा केली त्या दिवशी. माझ्यापाशी आत्ताही व्हिडिओ आहे ते या 2010 साली, जेव्हा 2011 न्यू इयर 2011च्या वेळेस इतकी मजा केली का बहुतच जास्त, बहुत आडवी तिडवी मजा केली. नाचलो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी समोसे आणि ढोकळा आणला. त्यांनी नाही का बिलकुल, म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की आपण हार्डली 5-6 जण राहू, 6 म्हणजे मी त्यात फक्त एक एक्स्ट्रा ॲड झालो होतो, कारण मी वेळेवर झालो होतो ना ॲड. सो बेसिकली तो एक फंडा होता. तर मग ते तरी त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं, तेवढं काय हे नाही. चलो एक समोसा, थोडासा ढोकळा वगैरे दिला, ओके ठीक आहे. मी काय तेवढं खासरीत वगैरे गेलो नाही, फक्त एन्जॉयमेंटसाठी गेलो. आणि त्या दिवशी बहुत मजा केलेलो या. मग काय झालं की मग त्याच्यानंतर मग जस्ट लाईक पॉईंट, म्हणजे कॉन्टॅक्ट थोडासा दूर झाला. म्हणजे कसं की मी खेळायला जायचो नाही ॲक्च्युअली, नाही का. ते लोक खेळायला जात होते, त्यामुळे नाही का हे सगळेजण सोबत होते. त्यांचा खेळण्याचा वेळ आणि माझी ट्युशनच्या वेळेस नाही का एकाच वेळ होता. म्हणजे माझी प्रिझम ट्युशन होती 5 ते 6. सो बेसिकली माझं खेळणं वगैरे पॉसिबल होतच नव्हतं. बट असं मधात वगैरे भेटत जाऊ. बस तो एक ऑकेजन होता का त्या दिवशी आम्ही भेटलो. त्याच्यानंतर वन मॅन टीमसोबत भेटलो. त्याच्यानंतर मग मी कधी युजली असा भेटलो नसेल या, म्हणजे लाईक या. आणि हे गोष्ट नाही का, म्हणजे ती न्यू इयरची गोष्ट एकदम लक्षात काहून आहे, कारण तो न्यू इयर आहे. त्यावेळेस आम्ही इतकी मजा केली होती का बहुतच जास्त. त्यामुळे आत्ता पण साला मोमेंट एकदम लक्षात आहे राव. आम्ही तो चाकू घालून फोटो काढला होता केक कापाच्या वेळेस. अरे बापरे, काय मजा केली होती त्यावेळेस. नाही का वैभवचा फोन होता, नोकियाचा फोन, सॅमसंगचा फोन होता सॅमसंगचा फोन होता, तो स्लायडिंगवाला फोन होता वैभवचा. अजून या, म्हणजे तो मोमेंट कसा बहुत एन्जॉय केला, त्यामुळे तो डोक्यात आत्ता पण आहे. बट त्याच्यानंतर आम्ही भेटलोय म्हणा, बट ती तेवढ्या याच्यात तेवढं एकदम लक्षात नाही राहूया. म्हणजे कसं वन मॅन टीमसोबत एकदम स्पेशल मोमेंट एकदम कैद आहे राव. एकदम हे नाही का आपण त्याच्यानंतर मग हे छोटीशी मुलाखत झाली, मग इथून छोटीशी मुलाखत झाली, मग इथून छोटीशी मुलाखत झाली, मग आम्ही खेळायला गेलो. जे हे एवढं काही लक्षात नाही राव. इट जस्ट बिंग 7 इयर डूड, 7 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. सो हाऊ कुड ऑल एकदम लक्षात राहीन राव एवढ्या साऱ्या गोष्टी. बट जे मेन गोष्टी आहे त्या लक्षात आहे या. मग त्याच्यानंतर या तेव्हापासून सोबत आहे एवढं मला आठवतं आहे. तेव्हापासून सगळेजणं सोबत आहे. त्याच्यानंतर मग खूप सारे मोमेंट झाले राव, बहुत सारे आडवे तिडवे मोमेंट, का सांगू का नाही, बहुत जास्त. हां, तुझं अजून एक गोष्ट मला एक विचारायची आहे. हे बंटी, मयूर ढहाके, सौरभ तित्रे, रजत यांच्यासोबत तुझा कॉन्टॅक्ट कसा काय तुटला राव? या तुटला नाही म्हणतायत, जस्ट नॉट
असं नाही म्हणतात तुटला म्हणून, म्हणजे तू असं स्वतःला एस्केप काऊन केलं त्या लोकांपासून. आय डोंट नो, म्हणजे इट जस्ट लाईक एक असं म्हणजे एक मोमेंट आठवते राहू मला. का कसं आहे की 11वीमध्ये नाही का आम्ही सगळेजण सोबत जायचो, सेम कॉलेजमध्ये होतो. सो सगळेजण आज सायकलने निघायचे. ह्या तर मी पण सायकलनेच जायचो. वडिलांनी जरी गाडी घेऊन दिली असेल तरी मी सायकलनेच जायचो, कारण मला कसं ट्रॅफिकची खूप जास्त भीती वाटायची, बहुत जास्त. सो युजली मी काढली आपली सायकल का चलो वा या, आणि सायकलनेच आपली ट्युशन पाणी वगैरे करत जात होतो. त्यातच नाही का आमची दोस्ती थोडी जास्त झाली, म्हणजे कॉलेजमध्ये सोबत जाणं, टाईमपास करणं, प्ले स्टेशनवर जाणं, गेम खेळणं, इट इज सो मच अमेझिंग थिंग्स. हां, मग 11वी झाली. मग 11वीमध्ये नाही का हे लोक नाही का गाडीने येत होते ट्युशनमध्ये. कॉलेजमध्ये तर सायकलनीच यायचे, बट ट्युशनमध्ये लोक गाडीने यायचे. मी सायकलने यायचो राव या, कारण मला जे पटत नव्हतं ते पटत नव्हतं. जरी माझ्यापाशी गाडी असेल तरी मी नाही का एक प्रकारे सायकलनीच यायचो या. तर काय झालं एक वेळेस, 11वीपर्यंत हे खूप चांगलं होतं. नंतर 12वीमध्ये नाही का एक बंद आला, त्याचं नाव होतं गोग्या. युजली आय हेट दिस गाय आर डूड या, सो मच हेट. म्हणजे कसं की तो स्वतःला नाही का दुसऱ्यांपेक्षा खूप जास्त म्हणजे ग्रेट समजायचा या, एवढं तर मला आठवते या. स्वतःला एक खूप जास्त ग्रेट समजायचा होता. माझ्याच बॅचचा, माझ्याच IT मध्ये होता, बट स्वतःला खूप जास्त ग्रेट समजायचा या. एक दिवस काय झालं की कॉलेजमध्ये जायत होतो या, तर कसं झालं की एक दिवस काय झालं की लोकांनी मला काही सांगितलंच नाही का हे लोक उद्यापासून गाडीनं जाऊन राहिले कॉलेजला. 12वीतलं बहुतेक पहिल्या वीकमधले क्लासेस वगैरे होते, तेव्हा कॉलेजमध्ये जायचं होतं. तर यांनी मला काही सांगितलं नाही का गाडीनी जायचं आहे बा या. तर मग कसं की युजली मी कसं की रजतकडे जात होतो, म्हणजे सगळेजण रजतकडे जात होते. रजतकडे सगळेजण भेटत होते, बंटी, त्याच्यानंतर सौरभ आणि तो गोग्या पण ह्या, म्हणजे या एरियात जे राहणार लोक आहेत ते. मग इथून आम्ही DKकडे जात होतो, मग DKला घेऊन रणजितकडे, आणि रणजितकडून मग आम्ही कॉलेजमध्ये असं जात होतो. आमचा पाथ हा होता. तर मी रजतकडे गेलो सायकल घेऊनच आपली. मग कसं आहे की ते लोक गाडीची तयारी करून राहिले होते. तर त्यांनी मला म्हणलं की बाबा तुझी गाडी जमते का. आता कसं माझ्या एकदम कसं की गाडी नवीन गाडी आहे, कसं पहिले जी नवीन गाडी असते ना त्याची काळजी आपल्याला खूप जास्त असते राव ह्या. आणि ते मी ऑकेजनली समजू शकतो की जी नवीन गाडी असते ना, ज्या लोकांची पण जर नाही का कोण्या बंद्याला नाही का समजा नवीन गाडी घेऊन दिली ना, आणि त्याला जरा म्हणलं चलो भाऊ आपण गाडी घेतली, चलो आता आपण कुठेही मस्त जाएंगे, नागपूरला जाएंगे या. तर ज्याची गाडी असते ना त्याला वाटते का आत्ताच आपण गाडी घेतली आणि आत्ताच आपण एवढ्या दूर गाडीनं जाऊ. नो, आपण वी आर जस्ट टेकिंग सम स्लो, आपण थोडं हळूहळू घेऊ बा. इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. अशाप्रमाणे त्या बंद्याला वाटते ज्याची गाडी असते राव या. तर मला पण त्यावेळेस सेम फिलिंग होती राव, का आपण नवीन गाडी आहे, कशाला कॉलेजमध्ये घेऊन जाऊ, आणि पुन्हा ट्राफिक पोलीस, आणि मग साला काही होऊन जाईन वगैरे. जस्ट लाईक मी म्हणलं गाडी वगैरे आहे. मी असं रिझन सांगितलं का वडील नाही जाऊ देणार बा गाडीला. तर ठीक आहे. मग काय होतं की आता हा प्लॅन नाही का, गाडीचा प्लॅन याचा होता. तो गोग्या नाही का जो नवीन बंदा आला होता, हां तो रजत आणि सौरभचा जो म्हणजे अगोदरचा मित्र होता, पहिली दुसरीतला. सो काय झालं की मग कसं एकच गाडी होती, आणि मग जाणारे किती 4 जण होते. कोणाची गाडी होती ती, बंटीची गाडी होती. बंटी, रजत, सौरभ आणि गोग्या. आणि त्याच्यानंतर आता मी ॲड होणार होतो. समजा जर मी गाडी घेतली असती तर कसं 3-2 झाले असते.
म्हणजे एका गाडीवर समजा जर माझी गाडी घेतली असती तर माझ्याकडे 3 बसले असते आणि बंटी जिथं ॲक्टिव्ह होती त्याच्यावर 2 बसले असते, आरामात गेलो असतो. बट कसं की मग ते नाही झालं पॉसिबल. या मग कसं रजतला पण गाडी घ्यावं लागली. रजतला पण गाडी घ्यावं लागली तर मग काय झालं की आता मग डबल सीट झाले. बंटीच्या गाडीवर 2 आणि रजतच्या गाडीवर 2. तर आता मी उरलो एकटा. तर बेसिकली मला वाटलं का आपण ट्रिपलिंग होऊन जाऊ म्हणलं कोणत्या ना कोणत्या गाडीमध्ये. ओके ठीक आहे. तर तेव्हा तो गोगे म्हणे तो नाही का तो त्याच्या गाडीसाठी नाही का खूप जास्त किरकिर करून राहिला होता की यार तूनं गाडी नाही घेतली, आता मग मी ट्रिपलिंग नाही नेत बा, असं काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे तो कसं त्याची गाडीत नव्हती, तो बंटीच्या गाडीवर होता. तर तो म्हणे आणि युज्युअल नाही का बंटीच हा एक असा कॅरेक्टर होता ज्याला मी खूप चांगल्याने ओळखत होतो, कारण तो माझा 1ली ते 4थी ते 10th स्टँडर्डपर्यंत तो माझ्याचसोबत होता कंटिन्यू आणि माझ्याच घराजवळ राहत होता. आणि युज्युअली आम्ही ऑल द टाईम नाही का 1st to 10th स्टँडर्डपर्यंत आम्ही सोबत जात होतो येणं जाणं करणं. तर 11th स्टँडर्डमध्ये नाही का मला हाच एक बंदा होता जो माझ्यासोबतला होता. बाकीचे जे 3 होते ते काइंड ऑफ लाईक रिअली न्यू होते माझ्यासाठी. या बंटीसाठी जरी त्याच्या घराजवळचे मित्र असले तरी मी त्यांना इतके जास्त प्रॉपरली ओळखत नव्हतो. रजत, सौरभ आणि तो गोग्यात जस्ट या तर कसं हो की मी त्यांना इतकं जास्त ओळखत नव्हतो. या तर मग काय झालं की तो कसं की गोगा बंटीच्या गाडीवर बसला होता. तो म्हणे यार ट्रिपलिंग वगैरे नाही नेत म्हणे. मग तोपर्यंत नाही का रजत आणि सौरभ गाडी घेऊन निघाले पण होते. या आणि त्यांनी असं म्हणलं ते पण निघून गेले राव गाडी घेऊन. या तर तेव्हा असं लक्षात आलं डूड हे लोक फक्त गाडीसाठी माझ्या मागं होते, फक्त गाडीसाठी. या ऑल द टाईम दे आर जस्ट फॉर गाडी. म्हणजे याच्यापाशी गाडी आहे ना डूड तर चलो इसके साथ जाएंगे, इसके साथ टाइम हँग आउट करेंगे वगैरे वगैरे. आणि जसं मी काही रिझन म्हणलं का डूड माझी गाडी नाही आहे, हे लोक बस पळाले. इट्स जस्ट लाईक 9-2-11 हो गए बॉस. टू डूड हे काय म्हणलं यार, म्हणजे हे व्हॉट इज दॅट मीन. म्हणजे हे नाही का म्हणजे जरी मी असं ऐकलं होतं की लोक फक्त आपल्या कामापुरतं वापर करतात आणि सोडून देतात ह्या, बट हे गोष्ट नाही का माझ्यासोबत ॲक्च्युली होऊन राहिली होती. या इट्स फिजिकली. तर मग म्हणलं भोकात गेलं म्हणलं हे झालं काय लफडा आहे म्हणलं हे गाडीचा. रट म्हणलं हां जाएंगे तर सायकलनेच जाऊ, असं नाही माझा गाडीचा इश्यू वगैरे नव्हता, असं नाही का वडील मला जाऊ देत नव्हते. बट अशी माझी मेंटॅलिटी होती डूड का आता आपण गाडी घेतली आहे, लिटरली माझ्या गाडीवर इतका हात बसून नाही आहे, तोपर्यंत आपण थोडंसं घडी प्रॅक्टिस करू आणि कॉलेजमध्ये आपण सायकलनेच जात जाऊ. आणि ऑल दिस वाईल आपण 1st to 10th स्टँडर्डपर्यंत आपण सायकलनेच गेलो आहे ना. सो थोडा और सही 1 साल और नथिंग इवन मॅटर. सो इट्स जस्ट लाईक दॅट. तर हे बंदे गाडीने चालले गेले. मग मी कसं माझ्या डोक्यात आली म्हणजे इट्स जस्ट लाईक असं वाटलं की यार डूड ये बंदे कुछ सही नाही आहे ना, म्हणजे काही ना काहीतरी गलत होतं आपल्यासोबत. सो त्या दुसऱ्या दिवशीपासून मग मी सायकलनं जाणं सुरू केलं आणि यांच्यासोबत नाही, हे लोक गाडीने जाऊन राहिले. या ओके यू आर गो. या मग यासोबत डॉन आणि मग त्याच्यानंतर DK पण चालला गेला गाडी. म्हणजे ते पण लोक गाडी काढे आणि त्यावर निघून जा. म्हणजे असं नाही मी एकदम कॉन्टॅक्ट सोडून दिला का बोलायचंच नाही, असं नाही, बोलायचो आणि आत्ताही बोलतो, असं नाही. आणि खूप चांगल्याने बोलतो राव. या जस्ट एक चांगले मित्र आहो बा. बट अशा पद्धतीने बोलतो का आपण एक चांगले मित्र होतो, आता नाही आहे, होतो. सो बस ती जनरेशन फक्त पुढे ढकलण्याचं काम करून राहिलं आहे बस, बाकी काही नाही. या म्हणजे जरी आता माझा कॉन्टॅक्ट बंटीसोबत किंवा मयूर डहाकेसोबत म्हणजे कसं आहे हे 2 कॅरेक्टर होते ना, हे माझ्यासोबत खूप जास्त क्लोजली होते. बंटी तर होताच बट मयूर डहाके पण सो मच क्लोज होता राव माझ्या. म्हणजे कसं की वी आर जस्ट रिअली गुड फ्रेंड. आम्ही साला कॉलेजमध्ये स्कूलमध्ये आम्ही नेहमी सोबत जाऊ यार. अरे काय राडा होता आमचा या दोघांचा बहुत जास्त, आणि आमची दोघांची जमे पण. बट
ही मेड हिज चॉईस, आय मेड हिज चॉईस. सो तुला असं वाटते का यू जस्ट बिंग असं कुठून येतात किडे? तुला असं वाटते का यू जस्ट मेड समथिंग रिअली बॅड मिस्टेक? म्हणजे हे तुला असं वाटते का तुझे मित्र सुटले बा का हे गलत मित्र होते म्हणून? नो, दॅट इज नॉट. या गलती याच्यात कोणाचीच नव्हती, कोणाचीच नाही. या त्या गोग्याची पण नव्हती. या कारण आपण थोडंसं आपण नाही का त्याचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करून आपण हे बोलून राहिलो की त्यालाही वाटत असेल ना का डूड आपण कॉलेजमध्ये चाललो आहे आणि आपल्यापाशी गाडी असूनसुद्धा आपण सायकलने चाललो आहे. यू जस्ट लाईक रिअली लेम. सो वाय डोंट वी गो टू द कॉलेज इन बाईक इन्स्टेड ऑफ सायकल? त्याचंही म्हणणं बरोबर आहे ना. आणि कसं की होत्या त्यावेळेस गाड्या, माझ्यापाशी होती, बंटीपाशी होती, रजतपाशी होती, मयूर ढागेपासून होती. ऑलमोस्ट सगळ्याच जणांपाशीच गाड्या होत्या राव. या सो या याच हे एक असा एक फिनॉमिनो असतो राव. म्हणजे कोणाकोणाचे विचार नाही का कधी एकदम पटून जाते तर कधी कधी नाही का एक प्रकारे जस्ट या. आता पावर आता नाही का म्हणजे आता समजा जर मला कोणा मित्रासोबत समजा जर आता सांग, आता तुझा क्लोजेस्ट फ्रेंड म्हणजे असं काय म्हणताय की साला कुछ भी गलत हो गया तर पहिले नाही का या बंद्याला सांगूशा वाटते. तसा कोणता बंदा आहे? असा आहे बंदा आहे पिंटी. या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तर पिंटी हाच आहे राव. ह्या म्हणजे आमच्या रिलेशनशिपमध्ये नाही का 8 वर्ष होऊन राहिले. इट्स 2018 इज होऊन राहिले आता. नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना. खूप ओळखलो या बंदाला मी. या हा असा बंदा, याला सगळंच माहीत असते आणि ॲक्च्युली सांगतो पण. आणि हा असा आहे का सगळ्यांना समजून पण घेतो. म्हणजे हा असा बंदा आहे की याला कळते का समोरचे सिच्युएशन काय आहे आणि सिच्युएशन वाईज तो प्रॉपरली बोलते राव. या तर मी नेहमी नाही का पिंटीसोबत युजली बोलतो, ह्या सर्व गोष्टी सांगतो का डूड असं असं आहे यार मॅटर वगैरे. या विशाल का नाही, विशाल तर काफी क्लोज आहे बट त्याच्या विचारामध्ये काफी अंतर पडलं कारण ही गॉट अ गर्लफ्रेंड. सो या एक प्रकारे म्हणजे कसं की गर्लफ्रेंड असल्यावर नाही का एक प्रकारे वेगळाच ॲटिट्यूड असतो. ॲटिट्यूड म्हणजे म्हणता येईल. इट जस्ट लाईक म्हणजे कसं की हा बंदा माझा एक चांगला फ्रेंड होता. वी आर रिअली क्लोज फ्रेंड आणि जे काय होत आहे ना लाईफमध्ये त्यासोबत आम्ही शेअर करायचो राव. या बट देन ही गॉट द गर्लफ्रेंड आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की जे माझ्यासोबत त्याची जे फ्रेंडशिपची जी रिलेशनशिप होती ना, ते फ्रेंडशिपची रिलेशनशिप कोणा दुसऱ्या व्यक्तीला दिली, त्याच्या गर्लफ्रेंडला दिली. नाही आताही फ्रेंड आहेच म्हणा बट इट जस्ट लाईक नॉट रिअली क्लोज. सो असा हा एक बंदा आहे. आणि बादल बादल तो पण माझा एक चांगला फ्रेंड आहे बट नाही का या बंद्याची इतका मादर शोध आहे ना साले, याला इतकं शिवा दिवशी वाटते. याच्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी आहे ना, इतकी म्हणजे हा नाही का निगेटिव्हिटी फैलवण्यामध्ये माहीर आहे. बहुताच किती निगेटिव्हिटी बोलते हा, बहुत जास्त. म्हणजे कुठं जायचं, अबे पिक्चर पाहायला चालतं का, अबे यार कोण येत आहे, कोणता शो आहे आणि किती रुपये तिकीट आहे, पिक्चर चांगला आहे का, लवडा लसून लवडत. आणि याच्यानंतर विचारल्यानंतर मग म्हणते अबे यार माझ्यापाशी पैसा नाही यार. म्हणजे तो कसं सगळं विचारते पहिले आणि मग सांगते मेन रिझन का डूड माझ्यापाशी पैसा नाही यार. असा राग येते ना भोका. म्हणजे कसं आपण प्लॅन बनवतो हां, आणि आता प्लॅनवर इम्प्लिमेंट करण्यासाठी आता कसं आपला प्लॅन एकदम स्ट्रक्चर बेसवर असतो. जस्ट लाईक आज जो प्लॅन बनला ना, आज माझा प्लॅन बनला होता की आज आपण शांती स्तूपमध्ये जाऊ बा. या तर आज मी याला राहुलला फोन पण केला तर मग राहुल म्हणे डूड यार पढाई आहे म्हणे यार तो. तर मग त्यांनी डिरेक्टली सांगितलं का डूड माझी पढाई आहे, मी जाऊन तर माझा पूर्ण दिवस वेस्ट चालला जाईल तर मी नाही येऊ शकत. या
तर त्याने डिरेक्टली म्हणलं आणि मला ते एकदम क्लिअर वाटलं डूड का चलो इसकी पढाई आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडासा विचार केला की पिंटीचा पण पेपर आहे आणि सगळेजण कॉम्पिटेटिव्हची पढाई करून राहिले आहे. सो आता जर आपण टूर काढू इट जस्ट लाईक डिस्टर्ब होत आहे या. आणि उद्या तर रविवारच आहे आणि उद्या कसं सगळेजण लोक क्रिकेट खेळत राहतात. सो ते तर लोक खेळणारच आहे या. जरी तू नाही खेळशील तरी ते लोक खेळणारच आहे या. तर ओके ठीक आहे. सो लेट जस्ट पोस्टपोन दिस या. मला कसं नाही की त्या फेअर बोललेलं आवडते राव. असं एकदम असं नाही का पूर्ण विचार पाच करून पहिले तू सांग ना डूड तुझं जमते का नाही. कोणता प्लॅन बनवायचं असतं का पहिले तू सांग ना तुझं जमते का नाही. हो का नाही. नाही जमत ना चलो कोई बात नाही यार. चलो चलता है कोई बात नाही. आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. त्यामुळे नाही का बादलसोबत नाही का कोणत्या गोष्टी शेअर करूशा वाटत नाही. बट स्टील ही इज अ रिअली ग्रेट गाय. जरी तो नाही का म्हणजे बादल कसा बंद आहे इट जस्ट लाईक कोकोनट या कोकोनट. म्हणजे कसं आहे बाहेरून पूर्ण कडक आयची हवा पण नाही ट्रान्सफर हवा का माय खिळा पण असा ठोक ठोक ठोका लागेल तरी असं हे नाही. बट आतून नुसता पाणी आहे डूड. इतका पाणी आहे का भास. असं बोट टाकलं ना का धक्का नाही लागत बोट अंदर चाललं. इट जस्ट लाईक पाणी पाणी वरून इतका सॉलिड कडक आयची आणि खालून एकदम पाणी या. असा आहे हा बंदा. पिंटी कसं आहे पिंटी बहुत एक प्रकारे मेच्युअर्ड म्हणजे तो सगळ्यांना समजते समजून घेते आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम समजते. दॅट्स वाय एव्हरीवन लव्ज हिम या. वैभव एक प्रकारे एक्सपिरियन्स गाय आहे या. म्हणजे कसं याला सगळ्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे आणि इट जस्ट लाईक बिड ऑफ ओल्ड. काफी वयस्कर वाटतो हा बंदा. म्हणजे जरी एक प्रकारे 1-2 वर्षांनी मोठा असताना आणि पिंटी पण सेम एजचाच आहे वैभवच्याच एजचा आहे. बट ज्याप्रमाणे पिंटीसोबत अशी फिलिंग येते ना सगळ्या गोष्टी सांगू वैभवसोबत अशी फिलिंग नाही येत राव. वैभव कसं आहे एक प्रकारे वयस्कर चढतो राव या. मी त्याला कोणकोणते कुकिंग रिलेटेड प्रॉब्लेम असेल ना तर मी वैभवला फोन करतो का बाबू असं मी काल फोन केला होता की खिचडी बनवायची होती तर किती वेळ कुकर शिजवायचं किती वेळ शिट्टी होऊ द्यायची. तर वैभवला विचारलं या. वन मॅन कसं आहे वन मॅन इज रिअली ग्रेट गाय. बट कसं की याच्या ड्युटीमुळे नाही का यासोबत काफी जास्त टाईम स्पेंड होऊ शकत नाही राव. बट नाही का हा नेहमी सोबत असतो आणि याच्याबद्दल नाही का जे काही फिलिंग्स आहे ना ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. म्हणजे कुठे ग्रुपमध्ये जायचं आहे किंवा काही टाईम स्पेंड करायचा आहे एन्जॉय करायचं आहे आणि याच्याबद्दल काही कॉम्प्लिमेंट्स पण नाही आहे. कॉम्प्लिमेंट्स म्हणजे नेहमी चांगलंच आहे. इट्स जस्ट नॉट सो बॅड नॉट सो गुड. सो इट्स गुड. म्हणजे कसं एक प्रकारे मध्यस्तरीय व्यक्ती. विशाल इज काइंड ऑफ लाईक गाय लाईक स्टड गाय. म्हणजे पढाईमध्ये हुशार लफडेबाजीमध्ये पण हुशार खेळण्यामध्ये पण हुशार जस्ट लाईक सगळ्या गोष्टीमध्ये हा हुशार आहे ना. तर एक प्रकारे नाही काही करून जॅलस पण होत्या बंद्यासोबत. सो अजून राहुल अरे बाप रे राहुलबद्दल काय सांगावं. एक वेळा हा पण नाही एक प्रकारे कोकोनट नाही म्हणता येईल बट एक प्रकारे एक कांद्यासारखा आहे या. कांद्यासारखा नाही म्हणता येत. कोणता हे आहे फळ आहे ते पपई या. पपई या. पपई म्हणजे आतून हॉलो असतो. आतून कम्प्लिटली हॉलो असतो. बाहेरचं आवरण असते आणि आतून पूर्ण हॉलो असतो या. तर ते आवरणच करीब जास्त कडक असते हां. तर एक वेळ नाही का तू याचा फ्रेंड बनला राहुल्याचा आणि मग तो त्या हॉलो रीचवर पोहोचला ना. म्हणजे जिथे नाही का पपईचा एक प्रकारे हॉलो असते म्हणजे आतून पोकळ त्या लेवलवर पोहोचला ना तर तू या बंद्याला काही पण विचारतो काही पण सांगते या. काय आणि किती पण प्रायव्हेट गोष्ट सांग हे पण विचार की डूड तू किती वेळा सेक्स केला आहे तरी सांगते राव मी 25 वेळा सेक्स केला आहे. आणि किती मुलीसोबत केला आहे तो पण सांगते का मी 3 किंवा 4 मुलीसोबत केला आहे या.
मग ही इज दॅट गाय. म्हणजे त्याच्यापाशी पण एक गर्लफ्रेंड आहे म्हणा, असं नाही. बट तो नाही का कधी नाही का गर्लफ्रेंडचा कधी शो ऑफ नाही करत या. आणि जेव्हा तो गर्लफ्रेंड असते ना, तर तेव्हा नाही का एक प्रकार हा एक शांत असतो बंदा, खूपच शांत. सो या. आणि नाही का राहुल्यासोबत नाही का राहुल्याची भाषा इतकी गावठी आहे ना का बहुत. त्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर बहुत हसायचं, बहुतच जास्त या. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टर आहे ते विकी भाऊ या. विकी भाऊ इज काइंड ऑफ लाईक अ भाऊ टू अस या. जरी सेम एजचा आहे, वैभव वगैरे सेम एजचे आहे, तरी नाही का विकी भाऊ इज काइंड ऑफ लाईक अ भाऊ. म्हणजे कसं आहे की धर्मासाठी म्हणजे कोणता व्यक्ती जर आपल्या ग्रुपमध्ये नाही का, आता सगळेजण नाही का SC कॅटेगरीचे आहे, म्हणजे गौतम बुद्ध. तर विकी भाऊ थोडे जास्त आहे, म्हणजे थोडेसे धार्मिक थोडी जास्त आहे, म्हणजे धार्मिक म्हणजे धर्माबद्दल थोडी जास्त अट्रॅक्शन आहे. आणि प्लस एक प्रकारे जबाबदारीने म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखे ते असतात या. म्हणजे एक प्रकारे मोठे व्यक्ती म्हणून ते एक ग्रुपमध्ये एक प्रकारे कसा मोठे व्यक्ती आहे, जे जास्त क्लोज राहत नाही, बट नाही का ते नेहमी प्रोटेक्टेड ठेवतात प्रत्येक वेनी. सो या, सो दॅट्स वाय भाऊ म्हणजे विकी भाऊ इज जय भीम वाले भाऊ इज जस्ट लाईक या. मग त्याच्यानंतर प्रशिक या इज सो मच गाय. मी 1 to 4 स्टँडर्डपर्यंत आम्ही सोबत होतो स्कूलमध्ये, सरस्वतीमध्ये. आणि हा कसा नेहमी पुण्याला जातो, रेअरली वर्धेत येतो, आल्यानंतर थोडा टाईम स्पेंड केला, इट्स इज गुड या. आणि मी यासोबत खूप जास्त टाईम स्पेंड नाही केला, बट इतकं असं खूप कमी पण टाईम स्पेंड, म्हणजे खूप कमी टाईम स्पेंड तर नाही केला, बट खूप जास्त पण टाईम स्पेंड नाही केला. तर याच्यामुळे नाही का आपण नाही का त्या व्यक्तीला जज करणं किंवा बोलणं म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे ना या. म्हणजे आपण त्याची सगळी कंडिशन थोडी बघितलं आहे. म्हणजे कसं माणसाला नाही का प्रत्येक कंडिशन्स बघितल्यानंतर आपल्याला कळून येते की तो व्यक्ती कोण आहे राव. आपण नाही का आतापर्यंत जे बोललो, पिंटी, वन मॅन, वैभव, विशाल, बादल, याच्यासोबत मी खूप जास्त टाईम स्पेंड केला आहे. सो बेसिकली आय नो हाऊ दीज गाईज आर या. विकी भाऊसोबत प्रशिकसोबत इतका असा टाईम जास्त स्पेंड केला नाही. हा युजली लिव्ज इन द पुणे. सो या, सो दॅट्स वाय. बट जेव्हा पण येतो इट्स रिअली गुड, नेहमी चांगला असतो या. प्रवेशबद्दल काय सांगावं का, आय डोंट नो यार. इट जस्ट सो मच. प्रवेशबद्दल आय डोंट नो, म्हणजे त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, मेहनत करण्याची इच्छा पण आहे. तो गरीब घराचा आहे. एक प्रकारे असं वाटते की याची आपण मदत करावं, तर आपण मदत करायला जातो ना याची, तर हा मदत नाही म्हणतो. ओके ठीक आहे, बट आपल्या लाईफला नाही का बिकम बेटर बनवण्यासाठी नाही का आपण नाही का एक प्रकारे वे ठरवतो. जस्ट लाईक आता मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मग इंजिनिअरिंगमध्ये मला कुठेतरी जॉब लागेल, आणि जर असं नाही लागेल तर मग मला गव्हर्नमेंटसाठी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळील. बट प्रवेश इज नॉट लाईक दॅट. प्रवेश म्हणजे असं आहे की त्याला पढाई करणं खूप आवडते, बहुत जास्त पढाई करणं आवडते त्याला खूप. अरे बापरे यार, काय पढाई करतो डूड. ही इज द ओनली गाय ही हॅज अ पोस्ट ग्रॅज्युएशन या. वैभवचा एजचा आहे, म्हणजे कसं सगळ्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, मी तर डिप्लोमावर अटकून आहे. बट हा असा एक बंदा आहे जो काफी एकदम पर्सनॅलिटी एक जस्ट लाईक काळा असा बंदा, बिलकुल बारीकसा असं म्हणजे कुपोषित बंदा आहे असा प्रमाणे. बट ही ओनली गाय डन हिज पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यांनी MBA केलं आहे डूड. म्हणजे त्यांनी पहिले ग्रॅज्युएशन केलं आहे ॲट B कॉमर्समध्ये, आणि त्याच्यानंतर MBA केलं आहे अग्निहोत्रीमधून, आणि राईट नाव ही इज डुईंग फॉर PhD. अरे बापरे, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर PhDसाठी तो
अप्लाय करून राहिला आहे, एक स्पेसिफिक सब्जेक्ट चॉईस केला आहे तो आणि त्याच्यावर तो स्टडी करत आहे. बट व्हॉट डू यू थिंक, एक प्रकारे मिडल क्लासचं मुलगा आहे आणि त्याची घरची खूप कठीण परिस्थिती आहे, त्याची आई नाही आहे, त्याचे ते आताही किरायाच्या रूममध्ये राहतात. सो बेसिकली नाही का त्याला एक जॉबची गरज आहे इन्स्टेड ऑफ PhD, हे त्याला कळायला पाहिजे. बट नो, ही जस्ट लाईक आय एम डुईंग PhD अँड आय वॉन्ट टू डू दिस PhD. सो या म्हणजे प्रत्येकाने चॉईस असते काही ना काही करायचं. म्हणजे कसं की ड्युटी लागल्यानंतरही तो PhD करू शकते राव. बट नो, त्याला PhD आत्ताच करायचा या, आणि PhD नंतरच त्याला क्लास 1ची जॉब पाहिजे. सो या ओके व्हॉटएव्हर, प्रत्येकाची वेगळी मेंटॅलिटी असते, का सांगावं का नाही या. मग उरते श्रुतिका या, आपल्या ग्रुपमध्ये फर्स्ट फिमेल गर्ल या. हिच्याबद्दल काय सांगावं यार. आता एक फिमेल म्हणलं तर एक प्रकारे कसं दूरच पडते राव या. बट प्रशिक एवढं दूर नाही, कारण प्रशिक तर खूप दूर असतो. बट श्रुतिका राहते राव, कधी ना कधी ग्रुपमध्ये वगैरे राहते. कधी इव्हेंट वगैरे बनला, कुठे जायचा, कुठे टूर वगैरे जायचा, सो शी इज ऑलवेज या. तिच्याबद्दल काय वाटते, कसं की मुलींसोबत आपलं थोडंसं जास्त जमत नाही राव या. म्हणजे कसं का पोट्याला म्हणलं बाई मादर चोत, मुलीला थोडी म्हणणार आहे आपण असं. आणि आय डोंट नो या, म्हणजे हां, बट नाही का एक अजून एक कनेक्शन आहे राव जे काफी वेगळं आहे. म्हणजे श्रुतिका इज जस्ट लाईक, मी बघतो ना ते एक प्रकारे नाही का विशालची गर्लफ्रेंड याच नजरेने बघतो या. त्यामुळे असं काही आहेच नाही, म्हणजे तिच्याबद्दल तिला लाईक करतो अरे डूड पागल झाला कुछ भी नाही या, डेफिनेटली नॉट. आणि कसं आहे की शी इज नॉट, आय डोंट नो, म्हणजे मी असं टाईम स्पेंड केला नाही, सो आय डोंट रिअली नो हर. सो या, दॅट्स द ओनली वर्ड आय सेम. बट जेव्हा पण मी तिला बघतो ॲज अ फ्रेंड म्हणून नाही बघत, विशालची गर्लफ्रेंड आहे याच नजरेनं बघतो राव, दॅट्स इट. बट ओनली वन कॅरेक्टर आय ऑल्सो एक्सप्लेन दिस, का श्रुतिका डोबळे. श्रुतिका डोबळेवर ज्याप्रमाणे नाही का ग्रुपमध्ये मिक्सअप झाले आहे ना, जास्त वेळ नाही झाल्या, हार्डली 2 वर्ष झाल्या, 2 वर्ष अगोदर. बट नाही का की ज्या वेळेने ती या ग्रुपमध्ये ॲड झाली आहे ना, तर श्रुतिकापेक्षा पण खूप जास्त फिलिंग्स मागे सोडलेली आहे या. म्हणजे खूप अटॅचमेंट झाला आहे. म्हणजे कसं आहे की श्रुती डोबळे इज काइंड ऑफ लाईक गाय नाही, इज काइंड ऑफ लाईक गर्ल इज की तिची फॅमिली प्रॉब्लेम्स बहुत जास्त आहे या. आता कसं की ऑल दिस वाईल श्रुतिकाने आमच्यासोबत खूप जास्त टाईम स्पेंड केला. सो बेसिकली वी नो लॉट्स ऑफ थिंग्स अबाउट श्रुतिका, बट शी डिडंट इवन एक्सप्लेन की तिच्या घरचं काय मॅटर आहे वगैरे वगैरे या. सो आणि कोणी असं घरचं वगैरे असं मॅटर सांगत नाही, बट असं राहते ना, म्हणजे कोणी सांगून देते. तर श्रुतिका डोबळे इज जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे तिची जे काही प्रॉब्लेम्स असेल ना घरचे किंवा वगैरे वगैरे, ती सरळ सांगून देते राव या. काही बघत नाही का हा व्यक्ती कोण आहे का आहे. सो तिचे फादर नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली तिचे मदर आणि फादरचा डिवॉर्स झाला आहे व्हेन शी वॉज चाइल्ड, ती लहान असताना. आणि शी मिस हर फादर या. त्यामुळे ती एक प्रकारे मेल पर्सनकडे खूप जास्त अट्रॅक्ट होते. दिसायला काही ती खास नाही, मोठीशी आहे, बट ती एक प्रकारे मेल पर्सनला खूप जास्त अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करते. सो शी हॅज अ लॉट्स ऑफ बॉयफ्रेंड्स या. म्हणजे किडे कुठून येऊन राहिले अरे एवढं काळा याच्यात. लॉट्स ऑफ बॉयफ्रेंड म्हणजे की आता आहे तिचे बॉयफ्रेंड, आता का सांगू, तिचे खूप सारे आहे, मोर दॅन वन आहे एवढं तर माहीत आहे. आता इतकं असं डीपली ते विचारलं नाही. ती नेहमी खुलते. जो व्यक्ती नाही का आपल्यासमोर नाही का खूप चांगल्याने खुलते ना, तर त्या व्यक्तीला पण आपले प्रॉब्लेम सांगूशा वाटते. म्हणजे कसं आहे की
एक बंदा आहे जो चूप आहे. हां, जरी तो आपल्यासोबत खूप जास्त टाईम स्पेंड करतो, बट तो आपल्या प्रॉब्लेम्स वगैरे सांगत नाही. युजली जो काही बोलतो, जे होत आहे तेच, म्हणजे हां बाबा दूध आणलं आहे का, हां ठीक आहे, म्हणजे जे कॅज्युअल गोष्ट आहे ते, म्हणजे हां ठीक आहे इकडे जायचं, अरे माझी गाडी जमत नाही, तुझं पॉसिबल होऊ शकते का, ओके ठीक आहे कोई बात नाही या. बट श्रुतिका डोबळे इज नॉट लाईक दॅट. या म्हणजे तिचे जे काही प्रॉब्लेम असेल ना, तर हू एवर इझी ती सांगते, मग दुसरा व्यक्ती पण एक प्रकारे फ्री होऊन जाते ना, कारण हिने आपले प्रॉब्लेम्स वगैरे शेअर केले जे घरचे आहे, प्रायव्हेट आहे. तर बेसिकली आपण पण आपले थोडे बहुत प्रॉब्लेम हिच्यासोबत शेअर केले पाहिजे. इज जस्ट लाईक दॅट. सो नाही का, ती सगळ्यांसोबत लवकरच अटॅच होऊन जाते फटसे. या सो हे क्वालिटी मला खूप जास्त आवडते. आणि जे मला काफी रेकग्नाईज करते की नाही का, कोणत्या व्यक्तीला नाही का क्लोज करायचं असेल ना, तर बेटर आहे आपण आपले थोडेसे प्रॉब्लेम्स तिला सांगावं. मग ते पण हळूहळू तिचे प्रॉब्लेम्स वगैरे सांगायला लागते का, इट मीन्स का हा बंदा एक प्रकारे क्लोज होऊन राहिला आहे, क्लोज आहे, जस्ट लाईक दॅट. या आणि ही गोष्ट मला आता रिअलाईज झाली राव या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. बापरे, हाऊ अरे साला क्या बात करे. म्हणजे नाही का कोणती असा प्रॉब्लेम वगैरे झाली ना, तर असं एक प्रकारे फिमेल फ्रेंड म्हणून जर कोणती असेल तर श्रुती डोबळे. या शी इज द ओनली वन कॅरेक्टर आय नो. या बट आता जे काही या रिसेंट याच्यामुळे होऊन राहिलं आहे सिच्युएशनमध्ये, की शी इज नॉट ट्राय टू कम्युनिकेट विथ अस. या म्हणजे खूप इव्हेंट झाले राव या दरम्यान, बट तिने खूप सारे एक्सक्युजेस सांगितले किंवा तिला जास्त या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं नाही, म्हणजे वन मॅन टीममध्ये या सगळ्यांसोबत. सो वी आर नॉट फोर्सिंग इट. शी वॉन्ट्स टू लीव, सो लीव. वी डोंट, म्हणजे या लेट्स डू दिस. असं काही फॅक्टर नसते राव. म्हणजे कसं की आता जे सांगितले लोक आहेत ना, म्हणजे विकी भाऊ, प्रवेश, राहुल, श्रुती डोबळे, हे एक प्रकार नाही का डिफॉल्टमध्ये नाही आहेत. वन मॅन टीम जरी म्हणलं ना, हे एक प्रकार नाही का थोडीशी दूरची व्यक्ती आहे. त्यामुळे नाही का हे लोक नाही का थोडे बहुत दूर राहतात, म्हणजे यांची एक वेगळी लाईफ आहे. या म्हणजे कसं आपल्या लाईफमध्ये नाही का आपण जेन्युअलमध्ये करीब 150 लोकांना ओळखतो. या आपल्या होल लाईफमध्ये करीब 150 किंवा 200 लोकांना तरी ओळखतो. 150-200 युजली. त्यापैकी अशी लोक असतात, करीब 50 लोक असे असतात जे घरी कार्यक्रम वगैरे असलं तर ते घरी बोलवण्यालायक. या म्हणजे आता घरचं वास्तूक आहे किंवा घरी बहिणीचं लग्न आहे, तर असे 50 लोक असतात या 400 लोकांमधून ज्यांना आपण घरी बोलवतो का तुम्ही या बा आमच्या फंक्शनमध्ये. या आता याच्यामधून पण नाही का असे 5 जण असते जी आपली दुनिया असते. 5 किंवा 10 जण, 10 खूप जास्त झाले, जस्ट लाईक 5 जण असते जी आपली दुनिया असते. म्हणजे नाही का कोणतंही काही सिच्युएशन असो किंवा आपल्याला काहीतरी म्हणजे यांच्यासोबत आपण खूप जास्त टाईम स्पेंड करतो. या 5 जण, 50मधून 5 जण असते जी आपली दुनिया असते, म्हणजे यासोबत आपण खूप मजा करतो, खेळतो, जस्ट लाईक हे वन मॅन टीममधले 5 जण नाही का असे एक प्रकारे. आणि त्याच्यानंतर असा एक बंदा असतो जो आपला नेहमी क्लोजस्ट फ्रेंड असतो. या आणि तो सेम जेंडरमध्ये असतो. सेम जेंडर म्हणजे आपण म्हणजे नाही का आपला क्लोजेस्ट फ्रेंड फिमेल फ्रेंड राहू शकत नाही. या हे लक्षात ठेव, आपला क्लोजेस्ट फ्रेंड एक मेल फ्रेंडच राहू शकतो, आणि तो आहे आपला पिंटी, जो माझा म्हणता येईल राईट नाव तरी यावेळेस पिंटी म्हणता येईल. आणि हा क्लोजेस्ट फ्रेंड चेंज होत जातो राव, का अजूनपर्यंत मी माझी लाईफ पूर्ण एन्जॉय केली नाही. सो आय डोंट नो का अजून किती जणं समोर येणार आहे. सो राईट नाव समजा जर मला असं वाटलं की मला माझ्या मनामध्ये काही सिच्युएशन आहे, मला काही सांगायचं आहे,
काहीतरी रॉंग झालं आहे माझ्या लाईफमध्ये आणि मग काही सांगायचं आहे कोणा व्यक्तीसोबत मन हलकं करायचं आहे तर पिंटी. तर व्हाय आर डुईंग आर्टिफॅक्ट एपिसोड, टॉक टू अ पिंटी ना. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड कसं एक प्रकारे डेली बेसिसवर आहे स्वतःला कॉन्फिडेन्शन देण्यासाठी. आपण कशाला पिंटीचा पेपर आहे त्याला आपण आपल्या गोष्टी सांगत राहू. या व्हाय जस्ट लाईक दॅट. या सो पिंटी. बट असे 5 जण असे जे आपली दुनिया असते राहणं, हे 5 जण आपले हे वन मॅन टीम. या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतातच राव हे लोक. या इट्स सो मच ग्रेट. म्हणजे कसं आहे की आपण आपली बाजू थोडीशी चांगल्यानं सांगितली ना ती दुसरा व्यक्ती पण जास्त क्लोज होतो राव. या म्हणजे मला ही गोष्ट आत्ता रिअलाईज झाली राव आत्ता. या म्हणजे कसं आहे की मी आतापर्यंत विचार करून राहिलो की स्नेहा तामगाडगे इतक्या क्लोज का नाही राव माझ्या. या म्हणजे वाय शी इज रिअली फार अवे फ्रॉम मी. म्हणजे कोणीतरी मॅसेज बॉक्समध्ये मी कोणीतरी कोपऱ्यात बसून आहे राव. या व्हाय आय एम नॉट टॉप ॲट हर मॅसेज बॉक्स. डिड आय रुइन इट एव्हरीथिंग. म्हणजे मी जेव्हा तिला कॉल केलं तेव्हा जस्ट सगळं गमवून टाकलं असं तर नाही. डूड यू स्पीक अ लॉट. म्हणजे तू या टॉपिकबद्दल किती वेळा बोलला यार, किती वेळा बोलला आहे आणि किती वेळा तू डिसाईड केला आहे का यू आर नॉट डुईंग दिस, यू आर नॉट डुईंग दिस, लेट जस्ट कीप इट अ डिस्टन्स, कीप द डिस्टन्स. बट व्हाय यू वोंट अंडरस्टँड डूड. शी इज नॉट युअर्स राईट नाव तरी. या यू आर रिअली राईट आर्टिफॅक्ट गाय, यू आर रिअली राईट. आय डोंट नो यार ये दिल बस मानता नाही. बस व्हॉट्सॲप उघडतो ना फक्त तिचा डी पी पाहण्यासाठी. आणि तिचा डी पी चेंज झाला आहे का बस. आणि ते डी पी चेंज झाला तर फक्त सेव्ह करण्यासाठी बस. बाकी व्हॉट्सॲपचं तर मी अरे तिच्यासाठी मी नंबर चेंज केला डूड. माझा जो 7378 जो वोडाफोनचा नंबर आहे ज्याच्यावर सगळ्यांचे कॉल येतात तो नंबर मी चेंज केला. आणि हिचा नंबर हिच्यासाठी मी तो जुना नंबर टाकला 9599 कळायसाठी काय तो जुना नंबर हिच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल. आणि जेव्हा मी चॅट करीन तेव्हा एक प्रकारे अननोन कॅरेक्टर न समजता 3 माझ्यासोबत चॅट केली पाहिजे इन्स्टेड ऑफ ब्लॉकिंग. या आय एम रिअली स्टुपिड गाय. आय एम सो मच स्टुपिड. या म्हणजे काय म्हणावं यार. हे ओके अजून का बोलायचं आहे. हां हे बोलला राहू तू सगळ्यांसोबत. या सगळ्यांबद्दल बोलला. या जस्ट सो मच ग्रेट टाईम विथ अस. सो खूप काही होऊन राहिलं राव या माझ्या आसपास अराउंड. आणि समटाईम असं फील लाईक की मी कुठेतरी मागे पडून राहिलो राव. म्हणजे सगळेजण समोर चालले आणि मी मागे पडत आहे अशाप्रमाणे फील होऊन राहिला राव. कसं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव राव का म्हणजे ज्यांची वेळ याची असते ना ती वेळ याची असते. आणि प्रत्येकाचा टाईम एकाच वेळेस नाही चालत. आता विचार कर की मी एक लाफिंग कलर्समध्ये एक क्वाईट वाचली होती की बराक ओबामा ॲट द एज ऑफ 53 ते प्रेसिडेंट बनले युनायटेड स्टेट्सचे. आणि त्याच्यानंतर जे डोनाल्ड ट्रम्प आले ते बनले 73 ॲट द एज ऑफ 73 देशाचे राष्ट्रपती बनले. US अमेरिकेचे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे. सो कसं आहे प्रत्येकांचा वेळ प्रत्येकांच्या ठिकाणी असतो राव. या असं मला वाटतं राव. आपली वेळ याची आहे बट येईन आणि ते खूप मोठं आहे. म्हणजे असं नाही म्हणजे कसं आहे की लाईफमध्ये नाही का काही सिच्युएशन्स असतात काही
म्हणजे आतापर्यंत मी एवढं एक्सपिरियन्स केलं राव की जो व्यक्ती नाही का खूप जास्त हॅपी असतो ना, सर्टन टाईमनंतर तो खूप तेवढाच जास्त सॅड होतो. आज ही गोष्ट माझ्या आईने म्हणली होती. मी इतकं जास्त विश्वास वगैरे करत नव्हतो, बट जी गोष्ट प्रॅक्टिकल होत आहे ना, त्याला थोडं बहुत विश्वास करावा लागते. या म्हणजे कसं आहे की एक आता हे रात्र आहे, त्याच्यानंतर दिवस निघतो. इट जस्ट लाईक दॅट. एक गोष्ट कॉन्स्टंट राहत नाही. आपल्याला वाटते का आपल्यासोबत नाही का नेहमी खुशियों की बारिश हमेशा बरसती रहे. इट जस्ट नॉट लाईक दॅट. कधी कधी हिवाळा येतो, उन्हाळा येतो, पावसाळा पण येतो. हां, आणि यालाच एक लाईफ म्हणते राव. कसं म्हणजे प्रत्येक सिच्युएशन वाईज आपण चेंज होतो स्वतःमध्ये, स्वतःला चेंज करतो. सो इट्स गुड, इट्स रिअली गुड. कारण यामध्ये नाही का व्यक्ती आपल्याला आणि आपल्या जे परिजन म्हणजे आपल्या आसपास अराउंड लोकांना समजून घेतो की कोण कोण आहे, कोण काय आहे. राईट. म्हणजे जस्ट लाईक आता तो म्हणजे व्हाय यू आर सेईंग दिस. एक गाय आहे, आय नो फ्रॉम दी 12th स्टँडर्ड, प्रिझम ट्युशनमध्ये. त्याचं नाव आहे प्रतीक सालंकार. युजली माझा फ्रेंड तर वगैरे नाही, बट युजली आय नो हर. जे नाही का मी मगाशी म्हणलं ना, करीब तुमच्या लाईफमध्ये करीब तुम्ही 300 किंवा 400 लोकांना ओळखता, तर हा बंदा ह्या 300 किंवा 400 लोकांमध्येच आहे. बट हा बंद असं नाही जो घरी बोलवणार लाईक आहे, म्हणजे ताईचं लग्न आहे बट येऊन जावं असं नाही. या यू जस्ट नो हिम. फक्त एक ओळखतो म्हणून आहे या प्रतीक सालंकार. कारण तू त्याचं नाव आणि चेहरा ओळखला आहे आणि हा कुठतरी आमच्या क्लासमध्ये होता. या प्रतीक सालंकार डूड. त्याचे फेसबुक पोस्ट बघतो मी की राईट नाव ही इज इन सिंगापूरमध्ये आहे आणि आपल्या मित्रासोबत मस्त फोटो काढत आहे आणि फेसबुकवर पोस्ट करत आहे. सो आई जस्ट बिट ऑफ जेलस की डूड सभी लोग एन्जॉय कर रहे हैं. आणि ऑल्सो म्हणजे मी 1-2 दिवसा अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड पण केला होता की तिचं नाव काय यार, उमाटे. व्हॉट इज हर नेम. ही आमच्या क्लासमध्ये होती राव. उमाटे स्नेहा उमाटे नाही नेहा उमाटे नाही आय डोंट नो. या वॉटेवर. चेहरा लक्षात आहे, उमाटे इज सरनेम आहे. हां, तर ती काय आहे का ती पण तिने आता रिसेंटली अलिबागमध्ये गेली असेल आणि ती तिच्यासोबत मित्रासोबत मस्त फोटो काढत आहे आणि फेसबुकवर पोस्ट करत आहे. आणि नुसते फोटोज टाकणं पण मॅटर नाही करत. म्हणजे व्हाय यू आर जजिंग जस्ट लाईक समवन इज पोस्टिंग. का तू व्हॉट्सअपवर म्हणजे फेसबुकवर टाकत आहे का ते एन्जॉय करत आहे. या म्हणजे ते एन्जॉय करत आहे नाही, पण असं फील बॅड वाटते ना. जस्ट लाईक आता आकांक्षा मावदे, शी इज वर्किंग ऑन बँगलोरमध्ये काम करत आहे. त्याच्यानंतर मग आदित्य तो नाही का जोश 11th स्टँडर्डमधला, राईट नो ही इज डुईंग वर्क इन इन्फोसिसमध्ये आहे. पिक्चर स्पीक 1000 वर्ड. या असं म्हणलं तर असं बुरा नाही आहे, कारण हे खूप जास्त क्लिअर पण आहे. कारण कसं आहे की पिक्चरमध्ये ते लोक जस्ट रिली कूल. हू नोज व्हॉट्स द रियालिटी डूड. या बट दुसऱ्यांना सांगण्यासाठी तसं आहे ना, ते एन्जॉय करत आहे. सो आपण कसं एक प्रकारे असं वाटून राहिलं की साला या रेसमध्ये आपण कुठेतरी मागे तर नाही असं वाटते. मला तू हा विचार करते, वैभव कसा विचार करतो समजा. राईट नाव ही इज 28. या 28. सो त्याचे सगळेच मित्र एक तर जॉब करत आहे किंवा लग्न करत आहे. सो हाऊ डज ही फील. आय डोंट नो. म्हणजे मला वैभवबद्दल असं बोलायला तर नाही पाहिजे, बट कसं आहे की वैभवमध्ये ना असं हे बघ, हे
हा आर्टिफॅक्ट एपिसोड कोणी बघून न राहिला आहे या आणि कोणी ऐकून न राहिलं आहे इन्स्टेड ऑफ मी. सो आय जस्ट हॅव टू से दिस, जरी मी त्याला म्हणलं नाही. बट आणि कसं हे गोष्ट म्हणल्यावर त्याला खूप जास्त वाईट वाटेल. सो आणि कसं की हे बोलून मला त्यासोबत फ्रेंडशिप गमवायची नाही या, कारण हे जे बोलन ना, कारण मी वैभवचा इतका जास्त क्लोज फ्रेंड नाही आहे, त्यामुळे हे नाही का खूप कॉन्फिडेन्शियल आहे. सो हे ज्या गोष्टी आहे ना, त्याचा बेस्ट फ्रेंड जस्ट लाईक अमोल किंवा त्याचे पॅरेंट्स वगैरे डिस्कस करण. मी ऑथराईज नाही राहो या गोष्टी त्यासोबत सांगण्यासाठी. ओके, व्हॉट यू फील अबाउट वैभव? या तू आज मग अशी म्हणे का वैभवला कशाप्रमाणे फील होत असेल. आय डोंट थिंक त्याला काही फील होते राव. ही जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली बच्चा म्हणजे जस्ट नॉट मॅच्युअर्ड या. आपण एक प्रकारे म्हणजे मी त्याला असं वाईट नाही म्हणत आहे, नॉट डेफिनेटली नॉट. आय एम जस्ट कसं आहे की राईट नाव ही इज 28 या, आणि आय एम रिअली स्केअर्ड राईट नाव. आय एम 25. मी 25 रनिंग आहे, आणि कसं आहे की मला खूप जास्त भीती वाटते राव फ्युचरची. का 2 महिन्यानंतर माझ्यासोबत का होणार आहे, मला जॉब लागन नाही लागन. आय एम सो मच स्केअर्ड. या एजमध्ये नाही का व्यक्ती इतकं तसं स्केअर्ड होऊन जातात की डूड आपल्याला जॉब लागन काय नाही लागन, जॉब लागन काय नाही लागन. डूड अभी कुछ तो हातपाय हिलाने है. जर असं नाही होत असं तर मी पुण्याला जातो साला पूर्ण गाण मारून घेतो, बट करतो यार. आत्ता काही ना काहीतरी करावं लागेल या. आय डोंट थिंक काय हे जे फील आहे ना, जे मला वाटते, जे बादलला पण वाटते, विशालला पण वाटते, ते वैभवला वाटत असेल या. व्हाय यू सेज दॅट? म्हणजे तू वैभवलाच काय म्हणते? पेंटी पण सेम त्याच्याच एजचा आहे. पेंटी इज डुईंग, म्हणजे कसं आहे की त्याचं जे काम करते ना तो कळून येते. आता राईट नाव आता कसं आहे की पेंटी ग्रॅज्युएशन करत आहे, तो पेपर देऊन राहिला ना तो या. वैभवचं पेपर म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे. त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आता आपण कसं हातपाय मारतो ना, आता पिंटीचं कसं ग्रॅज्युएशन झालं नाही. सो बेसिकली ही इज डुईंग ग्रॅज्युएशन. सो त्याच्याबद्दल अशी काही फिलिंग्स येत नाही. आणि मला वाटते राव पिंटी कसं आहे, पिंटी जसं मनात आलं ना, जसं ग्रॅज्युएशन झालं तो रफचे कोणत्या कंपनीमध्ये लागून जाईल या. त्याचे जुगाड पण खूप आहे आणि खूप पाहून घेतो राव. कारण कसं नाही का तो व्यक्तीसोबत इंटरॅक्ट खूप लवकर होतो या. वैभवमध्ये मला अशी काही कोणती क्वालिटी दिसत नाही, आणि ही जस्ट नॉट सो मॅच्युअर्ड या. म्हणजे की इज नॉट इवन स्कॅरी का त्याचं वय होऊन राहिलं 30, आणि तो आईला म्हणून राहिला आहे पुन्हा की आई मी 30पर्यंत घरी राहीन, आणि देन मग असं जर मला काही लागेल नाही तर देन मी कोणत्या प्रायव्हेट फंडमध्ये जॉब करीन. बापरे, हे तू तेव्हा म्हणशील 30मध्ये. मी तर आत्ता म्हणून राहिलो राव. राईट नाव आय एम एज इन 25 डूड, अँड राईट नाव आय एम डिसाइडिंग टू गो टू दी पुणा. हां, म्हणजे मी पुण्याला जाण्यासाठी मी काही करून घेईन, वडिलांचा पैसा जगणार नाही अशाप्रमाणे विचार करतो. आणि जसं जसं वडिलांचं रिटायरमेंट समोर येऊन राहिलं, आई जस्ट बिट ऑफ स्कॅरी डूड. बहुत जास्त डर लग रहा है मेरे को, बहुत ही जास्त या. बट ही इज नॉट इवन जस्ट एन्जॉईंग दिस स्टफ या. 30 तारखेला त्याच्या वडिलाचं हे आहे, रिटायरमेंट आहे, आणि तो म्हणतो DJ आणतो. व्हॉट इज दॅट मीन डूड? म्हणजे कसं की वडील रिटायर होऊन राहिले तू DJ आणते, आणि तुला हे फिकर नाही का तू कुठेतरी हातपाय मारले पाहिजे. जस्ट प्लेईंग फुटबॉल अँड जस्ट वॉचिंग, आणि रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत उठणं, आणि नॉट अ गोल. म्हणजे गोल तर आहे त्याला, कसं की म्हणजे करून तर राहिला आहे तो गव्हर्मेंट प्रिपरेशन, आणि आय नो ही विल. बट जे तडप असते ना ती तडप नाही राव या. म्हणजे जॉबसाठी जी तडप असते ना ती तडप नाही, असं मला म्हणता येईल या. आता मी हे शब्द मी वैभवला असं नाही बोलेन, कारण हे असं बोलू नये का त्याला बहुत जास्त वाईट वाटेल या. आणि आय डोंट वॉन्ट स्पीक विथ हिम या. कसं की हे जे प्रॉब्लेम आहे ना, हे त्याचे क्लोज रिलेटेड फ्रेंड किंवा फॅमिलीचे मेंबर आहे, हे त्याला समजावून तर बेटर राहीन इन्स्टेड ऑफ मी. सो आय एम नॉट डुईंग दिस. त्यामुळे त्याला असं काही वाटत नाही का कोण किती पुढे चालला आहे आणि कोण किती कमवत आहे या.
आता कसं आहे की तो बिट्टू घे, काल त्याचं प्रमोशन झालं तर एक प्रकारे गिल्ट असते ना, का त्याचं प्रमोशन झालं आणि डूड आता तू त्याच्या घरी जाशील ना मटण खाशील, काही काही अर्थ आहे का राव? काहीच नाही ना. नो नो नथिंग. काही मिनिंगच नाही राव. व्हाय यू आर डुईंग दिस? हां, जस्ट एक प्रकारे एक मटण खायसाठी आपण त्याच्या घरी चाललो आहे आणि प्रमोशनची पार्टी खाऊन राहिला आहे. या काही मतलब आहे का नाही? इतकं तर लक्षात घेणं डूड, का तो आपला सेम एजचा आहे आणि तो त्याचं प्रमोशन पण झालं आहे. वॉटेवर कोणत्याही रिझन असो, वडिलांच्या जागी असो की कोणाच्या जागी, या बट त्याचं प्रमोशन झालं आहे आणि त्याच्या घरी चाललो आहे आणि आपण फक्त मस्त चिकन हाणून राहिला आहे. काही मतलब आहे का? हां, जस्ट डूड, तू प्रमोशन झाला, या यू ऑक्युपेट डिस्टन्स डूड. या असं नाही का तू खूप जास्त वाईट आहे की खूप जास्त चांगला आहे. नो नो नो, इट इज माय प्रॉब्लेम. माझी अशी प्रॉब्लेम आहे का? आणि मला असं वाटत नाही का तू खालीच राहावं. नो नो, यू ग्रो अप, सक्सेस, अचीव सक्सेस. या बट एकतरी कुठतरी असं गिल्ट असतेच ना राव, का पहा ना आपल्याच सेम एजचा होता आणि डूड ही गॉट प्रमोटेड अँड वी डोंट इवन गेट अ जॉब. सो या दॅट इज इट. का सांगावं राव? म्हणून मी मगाशी म्हणलं होतं की प्रत्येकांचा वेळ एक स्पेसिफिक वेळेवर येतो, प्रत्येकांची बारीक स्पेसिफिक टाईमवर येतो. त्याची बारी आता आली आहे, सो ही इज एन्जॉईंग इट. आपली बारी येणार आहे आणि इट्स टू मच अमेझिंग डूड. या ओके, सो आपण खूप जास्त बोललो आहे. जस्ट 1 आवर, बापरे 1 घंटा झाला आहे साला. पहा ना, म्हणजे कसं जेवढा जसं टॉपिक बनला ना तसंच आपण खूप जास्त बोलत असतो. या आणि ॲक्च्युली माहीत पण नाही का हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आजचा रेकॉर्डच नाही केला राव. हां, हे कसं आहे, कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणून रेकॉर्ड करता येईल, कारण काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. सो या, सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 984 या 85 असेल शायद. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.